साजे हो तुझा जीव माझा गुंतला विसावल मन त्या विसावल्या मनाला साजे हो तुझा जीव माझा गुंतला ग मन त्या विसावल्या मनालाही जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर सोहन 30च्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो मित्रांनो आजचा व्हिडिओ मराठी सॉन्ग व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास इंटरेस्टिंग झालेलाच आहे. तसंच मित्रांनो, आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसंच जर मित्रांनो आपलं जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आधीच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बिटबुक मार्क प्रिसेट आणि शिकीपीठ प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन करा. बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. मी रेक्टँगल दिलेला आहे आणि त्याला इफेक्ट देखील मी ते ॲड करून दिलेले आहेत. आणि इथं लिरिक्स व्हिडिओ मी तुम्हाला इथे ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट दोन्ही हाईड आहे ते अनहाईड करून घे एक करून. तर बघू शकता मी इथं लिरिक्स व्हिडिओ आणि इथं मी रेक्टँगल 1 इथं हाईड आहे ते अनहाईड करून घेतलेले आहेत. स्टार्टिंगलाच आहे मित्रांनो, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला मी सांगतो त्या बीटपर्यंत वाढवायचं आहे. फोटोला करेक्ट 19.14 सेकंदापर्यंत वाढवायचं आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचं आहे मित्रांनो. तर बघू शकता मी इथं फिल कंपोजिशन एरिया केलेला आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये ऑपेसिटी मित्रांनो आपल्याला करेक्ट इथनं 20% ठेवायचे आहे. तर बघू शकता मी इथं 20% ठेवलेली आहे फोटोची ऑपेसिटी. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं मित्रांनो सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता मी इथं सॉन्गच्या वरती घेतलेला आहे फोटोला. करेक्ट मित्रांनो आपल्याला 19.14 सेकंदापाशी याचा हितनं व्हिडिओ स्किप न करता बघा, तरच व्हिडिओ समजून जायला. आजचा मी प्रॉपर एक तुम्हाला इथं फोटो ॲड करून दाखवणार आहे. करेक्ट आपल्याला 19.14 सेकंदापाशी याचा आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा मित्रांनो. फोटोला डबल बीट नंतर अजून एक तुम्हाला इथं बीट आहे, त्या बीट जो जायचं आहे. म्हणजे डबल बीट आपली इथं मध्ये आली पाहिजे फोटोच्या करेक्ट. एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला शेवटपर्यंत इथनं फोटो ॲड करायचे आहे. मध्ये मित्रांनो आपल्याला एक बीटला इथनं एक फोटो ॲड करायचे आहेत. मी कुठे इथनं ॲड करायचे सांगतो. व्हिडिओ स्किप न करता बघा, तरच व्हिडिओ समजून जाईल. बघू शकता मी एक तुम्हाला इथं फोटो ॲड करून दाखवत आहे. तुम्ही अशा प्रकारे इथनं फोटो ॲड करा. तर बघू शकता मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आजच्या व्हिडिओला प्रत्येक व्हिडिओला एक लाईक करा. तर बघू शकता मी प्रॉपर असे एक तुम्हाला इथं फोटो ॲड करून दाखवणार आहे. खरं व्हिडिओ स्किप न करता बघा, तरच व्हिडिओ समजून जाईल. तर बघू शकता कुठं मित्रांनो आपल्याला इथे एक बीटला एकच फोटो ॲड करायचे आहेत आणि कुठं मित्रांनो डबल बीटमध्ये इथं फोटो ॲड करायचे आहेत. मी सांगतो पहिला इथनं 2 फोटो इथं डबल बीटमध्ये इथं ॲड करायचे आहेत आणि एक फोटो आपल्याला एकच बीटला इथनं ॲड करायचे आहेत. तर बघू शकता तरी पण मी तुम्हाला इथं सर्व काही इथनं फोटो ॲड करून दाखवणारच आहे. खरं व्हिडिओ स्किप न करता बघा, तरच व्हिडिओ आजचा समजून जाईल. तर बघू शकता मित्रांनो मी इथनं पटकन इथनं फोटो ॲड करून घेत आहे. 2च फोटो राहिलेले आहेत शेवटचे. तर मी पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो आपल्या इथनं सर्व काही इथनं फोटो ॲड करून झालेले आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं मित्रांनो, इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो बॅक यायचं आहे. शिकीपिक्ट प्रिसेटला ओपन करा. शिकीपिक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 1 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो आपल्याला 19.14 सेकंदापासून यायचा. 19.14 सेकंदापासून जी शेवटपर्यंत जे आपण फोटो ॲड केलेले आहेत त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मी इथनं इफेक्ट पेस्ट करत आहे. तर बघू शकता मित्रांनो मी पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करून घेत आहे. सर्व फोटोला आपल्याला हा एकच इथनं इफेक्ट पेस्ट करायचा आहे. एकच आज इफेक्ट आहे आणि जो दुसरा इफेक्ट आहे फ्लॅश लाईट इफेक्ट आहे तो
तर बघू शकता मी इथनं पहिला हा इफेक्ट इथनं पटकन इथनं पेस्ट करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो आपली इथनं इफेक्ट पेस्ट करून झालेले आहेत. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरच्या लेअरवरती क्लिक करायचं. इथनं डायरेक्ट इथनं कॉपी लेअर करा. कॉपी लेअर केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर डबल बीट जो यायचा आहे मित्रांनो करेक्ट. व्हिडिओमध्ये कुठं डबल बीट आहेत त्या डबल बीट पशी यायचं आणि इथनं सिम्पली पेस्ट लेअर करायचं आहे. तर बघू शकता मी इथं सिम्पली इथं पेस्ट लेअर केलेले आहेत. कुठं व्हिडिओमध्ये डबल बीट आहेत त्या डबल बीट पशी यायचं आणि इथनं सिम्पली इथनं पेस्ट लेअर करायचे आहे. तर मित्रांनो आपले इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथं रेक्टँगल एक ॲड करायचं आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ पिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज इथनं करेक्ट 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. 1 नंबरला इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून आपल्याला ते बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण इथं बॉर्डर देखील इथनं ॲड केलेली आहे. लिरिक्स व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. लिरिक्स व्हिडिओला जर ऑडिओ असेल तर इथं म्यूट करा. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे लिरिक्स व्हिडिओला. तर बघू शकता आपण इथं स्क्रीन इफेक्ट दिलेला आहे. मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्या शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेज्युलेशन 10 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.